हॅलो घटप्रभेच्या तिलकरे त्यावेळच्या करवीर राज्यामध्ये घटप्रभेच्या तीरावर भिद्रेवाडी नावाचं सुरम्य गाव आणि त्या गावामध्ये भीमराव महाजन नावाचे सदाचार संपन्न सत्शील असे गृहस्थ राहत होते. त्यांच्याकडे त्या गावाची वतनदारी होती, त्याच्यामुळे समाजात प्रतिष्ठा होती, मान सन्मान होता. असे मान जनी धन्य तो असे मान जनी धन्य तो मान जनी धन्य तो पैसा असल्यावरच समाजात प्रतिष्ठा मिळते असं नाही, किंवा सत्ता असल्यावरच प्रतिष्ठा मिळते असं नाही, तर सद्वर्तन सुद्धा असायला हवं. वतनदारी आहे परंतु त्याच्या जोडीला सद्वर्तन सदाचारवत आहेत ते, त्याच्यामुळे समाजामध्ये मान आहे आणि पत्नी ही त्यांची सुंदर सुशील सुलक्षणी अशी पत्नी आहे. बघा ह्या पूर्ण पुण्याईला मिळणाऱ्या गोष्टी आहेत. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसे लाभिन्य कामिनी सुत भूतवान कुलीन गुणी विशेष सुकृते पतिव्रता मृदुभाषिणी सुंदर आहे, सक्षील आहे, शीलवान आहे, सदाचार व्रत आहे, परंतु तरी सुद्धा एवढा असून मृदुभाषिणी आहे, म्हणजे बोलणं कडक नाही. नवऱ्याला एक सांगितलं तर 10 बोलणारी अशी नाही, कडाडणारी नाही, तेवढंच सौम्य अगदी सौम्य शब्दात सांगणारी अशी मृदुभाषिणी अशी पत्नी मिळणार आणि विद्वान आणि कुलीन संस्कारी मुलं मिळणं हे पूर्वजन्माच्या पुण्याईनं मिळतं आणि ते त्यांच्या पतीपुण्य असल्यामुळं पत्नी सुशील आहे, सुंदर आहे, पुत्र हनुमंत नावाचा त्यांच्या पोटी आहे, तो सुद्धा हनुमंतासारखाच ईश्वर भक्त असा आहे. आणि 10 वर्षाचा हा हनुमंत झाला आणि त्याचा आजोळ आहे अजापूर म्हणजे दड्डी. दड्डी येथे मातुल गृहिताला शिक्षणासाठी 10 वर्षाचा असताना ठेवलेला आहे. पंतांचा आजोळ सुद्धा म्हणजे मातुल गृह सुद्धा अजापूरच आहे. पंत सुद्धा तिथे
शिक्षण घेण्यासाठी आलेले आहे. अजापुरी अजोळा सौभयते करीती नृत्या अजापुरी अजोळा सौभयते. उभयते म्हणजे कोण तर हनुमंत आणि पंत हे दोघेही अजापूरला शिक्षण घेण्यासाठी एकत्र आहेत आणि त्यांचे देह जरी भिन्न असले तरी प्राण जणू काही एकच आहेत. एवढी जिवलग मैत्री आहे, एकमेकांवर प्रेम असं आहे आणि अशी मैत्री त्यांची आहे. आणि एकत्र खेळणं, एकत्र अभ्यास करणं, एकत्र फिरणं अशा गोष्टी त्यांच्या आहेत. पंतांच्या सहवासात हनुमंताचे दिवस अगदी मजेत चाललेले आहेत. परंतु एवढ्यात नियतीनं आपला खेळ केलेला आहे. अल्पवयी असताच हरपले कृपा छत्र पिताचे. असनाच हरपले कृपा छत्र पिताचे. एवढी पतंगारी आहे आणि त्या लहान वयातच आभाळ कोसळलेला आहे. पितृछत्र हरपले, वडिलांचं निधन झालेलं आहे हनुमंताच्या आणि त्यांच्या बाल मनावर आघात झालेला आहे. त्याला काही सुचेना, वडिलांच्या आठवणीला बेचैन, रात्रंदिवस झोप लागेना, अन्न पाणी गोड लागेना अशी अवस्था आहे. परंतु पंतांच्या संगतीमध्ये थोडंसं ते दुःख हलकं झालेलं आहे. असे दिवस काही जात असताना आपल्या आईसह ते आता अजापूरलाच राहायला आलेले आहे. बिद्रेवाडीचं घर सोडून इथे मातुल गृही आजोबांकडे, इथे सुद्धा वतनदारी आहे आजोबांची. त्याच्यामुळे आर्थिक बाब फार भक्कम आहे. परंतु वडिलांचं छत्र हरपल्यामुळे आईच्या मायेखाली आणि पंतांच्या सहवासात असे दिवस घालवत असताना अचानक पंत सुद्धा वेणुपुराला शिक्षणासाठी निघून गेलेले आहे. आणि आता मात्र धनवंत एकटाच राहिलेला आहे. काही सुचेना, रात्रीची झोप येईना. वारंवार बेळगावला जावं, वेणुपुराला जावं, पंतांची भेट घ्यावी, पण किती जाणार. आणि म्हणून आता ह्या सर्व व्यापारमधून ही बेचैनी कशी जाईल, आपल्या मनाला शांती कशी लागेल ह्या शोधात हनुमंत आहे. आणि रात्री तळमळ 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 करत असताना अनुतापे तापला अति, अनुतापे तापला अति, अनुतापे तापला अति.
कोण आपली चिंता नाहीशी करील. अनुतापे तापला अति, अनुतापे तापला अति, स्वप्नी मग यती सांगे. तू वेणुपुरा जाऊनी अभय भय मागे. तू वेणुपुरा जाऊनी अभय भय मागे. कारण जड मूढ बुद्ध रावया, जड मूढ बुद्ध रावया, एक गुरुराया धरुनी अवतार. नेतसे शरण आलिया भवातून पार. नेतसे शरण आलिया भवातून पार. स्वप्नामध्ये एक साधू आला आणि हनुमंताला सांगितलं, हनुमंता तू ताबडतोब वेणुपुराला म्हणजे बेळगावला जा आणि तिथे पंताला शरण जा. पंताला शरण जाऊन त्यांच्याकडून अभय माग. कारण जड जीव बुद्धरावया, जड मुलांचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा अवतार झालेला आहे. जन्म घेतला याची कारणे हो, जड मूढ बुद्धरायाबद्दल म्हणले. जड मूढ बुद्धरावया, तीर्थ गुरुराया धरुनी अवतार. त्यासाठीच त्यांचा अवतार आहे. आणि जे शरण येतात त्यांना हाताला धरून भवसागराच्या पार करण्याचा पत्कारच त्यांनी स्वीकारलेला आहे, घेतलेला आहे. खडबडून जागा झाला. श्रवण करून अशी यतीची सतहित कारणी. श्रवण करून अशी यतीची सतहित कारणी. वेणुपुराला सत्वर यती, वेणुपुराला सत्वर यती, देवी मस्तक गुरु चरणी. शब्द कानावर पडल्यानंतर ताबडतोब खडबडून जागा झाला. तिथेच अंघोळ केली आणि निघाला हनुमंत. चालत 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 बेळगावला पोहोचलेला आहे. क्षणाचाही विलंब न करता जाऊन पंतांच्या आश्रमामध्ये जिथे पंत राहत होते तिथे गेलेला आहे. चरणाला मिठी घातलेली आहे, पायावर लोटांगण घातलं. म्हटलं गुरुराया तुझ्याशिवाय या भवसागरातून मला पार पाडणारा दुसरा कोणी नाही. आता मी तुला आनंद भावे शरण आलेला आहे, माझा अंगीकार कर. कोण तुझ समसांग मज गुरुराया, कोण तुझ समसांग मज गुरुराया, दैवाची सगळ्या सगळ्या दैवाची
तुझ्याशिवाय ह्या भवसागरातून पार करणारा मला दुसरा कोणी नाही. तूच विष्णू तूच शिव तुझा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा. तू विश्वंभर तूच व्यापक व्याप्या ते प्रसरिता सर्व चराचराची निर्मिती तू केलेली आहेस. तू माये परतो तू मायेच्या हिरीत परता आहेस, पलीकडे आहेस, अतीत आहेस. तुझी शिष्या पोसणारी माता, शिष्या पोसणारी माता म्हणजे तू विद्यादाता, विद्येचं दान करणारा गुरु आहे. तुझी देशी तत्वनिधी तत्वाचा सागर आमच्या हातात देणारा तू. तारक बलवंता तारक बलवंता. अगदी कितीही बलवान असतात, ह्या विश्वावर राज्य करणारा जरी असला तरी त्याला तारणारा सुद्धा तूच आहेस, दुसरा कोणी नाही. तेव्हा तुला मी अनन्य भावे शरण आलेला आहे. नाभी नाभी बोलिला गुरु ऐ साय. नाभी नाभी बोलिला गुरु ऐ साय.
नाभी भिवू नकोस गोविंदा गुरु ऐसे. या संसाराकडे ज्ञान दृष्टीनं बघ. ज्ञान दृष्टीनं बघितल्यानंतर तो भयंकर वाटणार नाही असं म्हणत अंगावर घेतलेला आहे. हनुमंताला पंतांनी अनुग्रह दिला, स्वरूपाचं ज्ञान दिलं, स्वरूप दर्शन घडवलं आणि हनुमंत शांत झाला. गुरु नामामध्ये रंगून गेला. त्या नामाचा ध्यास लागलेला आहे त्याला आणि सद्गुरूच्या चरणावर त्याचं प्रेम जडलेलं आहे. त्याशिवाय दुसऱ्या कशाची त्याला चिंता नाही, कशाची इच्छा राहिलेली नाही. अशा प्रकारे त्या गुरुच्या नामस्मरणात हनुमंत रंगून गेलेला आहे आणि पंतांची सुद्धा त्याच्यावर प्रीती आहे. तो आवडता शिष्य आहे. श्रेष्ठ गुरुचा म्हणून सर्जा आणि गुरुचा श्रेष्ठ भक्त म्हणून सर्जा नामाभिमान त्याला पडलेला आहे आणि सर्वजण त्याला सर्जा म्हणून लागलेले आहे. आणि सद्गुरु सुद्धा जेव्हा अजापुरी जात होते तेव्हा सर्जाच्याच घरी जाऊन भजन पूजन करत असत. एखाद वेळेस जर सर्जा अजापूरला नसेल तर बिद्रेवाडीला जाऊन तिथे एकदा विचारलं सर्जा कुठे आहे, तर म्हटलं बिद्रेवाडीला गेला. तसेच तगत निघाले ते बिद्रेवाडीला गेले. सर्जाला अश्रू अनावर झाले, शरण आलेले आणि त्यांची षोडशोपचारिक पूजा केली आणि स्वानंद सुख तिथे भोगून पंत परत आले. असे काही दिवस चाललेले आहेत. प्रत्येक संकटातून भक्तांना वाचवावं. अनुभव मंडपात स्वानंद सुख भोगून परत येताना सर्जा विठू कुंदू गडबड नका, 15 मिनिटं नीट ऐका चरित्र. धारी भेटतील हे ना भेटणार चरित्र. परत येताना नदीचा अंदाज सुटला आणि विठू कुंदू आणि सर्जा त्या नदीच्या डोहात पडले. सद्गुरूचा धावा सुरू केलेला आहे. गुरुराया मोहाचा आवडत आहे, भोवरा आहे. त्या भोवऱ्यात सापडलो आणि त्याच्यात काम क्रोध भय कारण मगरी तोंड वासून गिळायला मगरी कुठल्या काम क्रोधाच्या आणि विषय लाटा घेत उभारी विषयाच्या लाटा उसळत आहे. तेव्हा हातास घराया भवसागरी तारा आम्हाला हातावर पाय काढण्यासाठी धावलेले आहेत आणि डोळे बंद करा असं सांगितले. त्या सर्वांना सांगितलं डोळे बंद केल्याबरोबर चुटकी वाजणार नाही एवढ्या वेळेत त्या सर्वांना पहिलं किनारा नेलं आणि कुणाच्याही कपड्यांना थेंबही पाणी लागलेलं नव्हतं. असाच एका
खुश होणार आहे. दरबार भरलेला आहे भक्तांचा, बोधाचा वर्षाव चालू आहे आणि विठूला तहान लागली म्हणून त्या अनुभव मंडपात सगळीकडे जंगल आहे, अशी उंच झाडं, विस्तीर्ण झाडं आहेत आणि त्यामध्ये एक डोह आहे. त्या डोहात पाणी पिण्यासाठी गेला. आता पाणी कसं प्यायचं म्हणून झाडावर चढला, एका उलटा लटकला, पायाने पकडलं, एका हाताने पकडलं आणि उलटा लटकून पाणी प्यायला बघू लागला. एवढ्यात हात निसटून त्या डोहामध्ये पडलेला आहे. मग सद्गुरूचा धावा केला. सद्गुरूचा धावा केल्यानंतर सद्गुरू धावत आले. कडी घेऊन निज भक्ताला माते समगुरू अशा प्रकारे दिवस चालले. पण ह्या सर्जाची स्तुती वारंवार करायची आणि त्यामुळे जे ज्येष्ठ गुरुपुत्र होते, गुरुबंधू होते, त्यांना ते सहन होईल असं झालं. आणि म्हटलं, गुरुराया, सर्व भावे आम्ही शरण तुझ्या पाया, भेद काले मग करिशी गुरुराया, सर्जावरी खास प्रीत से माया, अल्प अंगावरी धरिशी कृपा छाया. सर्जावर तुमची विशेष मर्जी आहे, खास प्रेम आहे आणि आमच्यावर जरा माया पातळ केली तुम्ही, हे बरोबर नाही. तुम्ही सर्वांना समान वागवायला पाहिजे, दिवस सारखे आहात तुम्ही. असून मानतो प्रिय तुम्हाला, प्रिय तुम्हाला, चिंतला सदा मानिता हिरा, चिंतला सदा मानिता हिरा. बोलायचं ना. असून लहान तो पंत तो अलीकडचा पोरगा, आम्ही कितीतरी वर्ष संप्रदायात काढली. असून लहान तो प्रिय तुम्हाला, शिंपल्या सका माळिका हिरा. अहो त्याची काय लावली, त्याची काय आवड, काय ज्ञान त्याचं, शिंपल्याला तुम्ही हिरा समजायला लागला. सर्व खरोईदम
तत्व सांगता आम्हाला सर्व खविरं ब्रह्म असं सांगता की नाही. मग द्वैत भाव का भेदभाव कसा करता तुम्ही. पंतांनी म्हटलं सर्वांमध्ये ब्रह्म आहे, पण किती लोक ब्रह्म जाणतात. ब्रह्म तर सगळ्यांमध्ये, देव सर्वांमध्ये आहे, पण देवासारखी किती लोक वागतात. देवासारखी वागतात किती. बरीचशी भूतासारखीच वागतात की नाही. भूत कीर्तनात बसत नाही. लक्षात, भूत कधी कीर्तनात लांब राहतात, कधीच बसणार नाही. ती भूतांची गोष्ट कधीतरी पुढच्या कीर्तनात सांगेल. त्या नामाची एनर्जी असते. राम म्हटल्यानंतर ते नष्ट होते, म्हणून त्याला भीती असते. म्हणून भूत कधीच कीर्तनात बसून कीर्तन ऐकणार नाही. पंत म्हटले तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये देव आहे आणि माझं सर्वांवर सारखं प्रेम आहे, पण कर्माने माणसाची श्रेष्ठता ठरते, जन्माने ठरत नाही. कर्म आहे ते श्रेष्ठ आहे, म्हणून त्याचं वर्णन माझ्या मुखातून वारंवार येतं. पंताने म्हटलंय श्रवण करो ऐसी. त्यांचे शब्द ऐकले आणि म्हटलं खरा हुडा कोण आणि गारगोटी कोण, शिंपला कोण हे तुम्हाला लवकरच त्याची खोडमी दाखवेल. असेच पंत रामलिंग देवालयात गेलेले होते. दुपारची वेळ होती, दुपारी गेले, रामलिंग देवालयात बसले. बोधाचा वर्षाव सुरू आहे. सर्व भक्त तन्मयतेनं बोध श्रवण करतात, कारण काही बोधाचे भुकेलेले असतात, काही आता 1 वाजला म्हणजे कधी उरकत याचे भुकेलेले असतात. तर ते अशा प्रकारे दुपारची वेळ, काही झोपेचे भुकेलेले असतात. आणि अशा प्रकारे संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. सायंकाळ झाली, निघाले. गावाच्या जवळपास, दड्डीच्या जवळपास येऊन बघतात तो अचानक धुराची लोट दिसले. अग्नीच्या ज्वाला भडकलेल्या दिसल्या. जरा पुढे आले, बघितलं तर एक पोपट जळत आहे. पंतांच्या लक्षात आले एक पोपट सोबत. सर्व हे असती राहणार तो प्रिय तुकाराम म्हणणारे सगळे होते सोबत. सर्जा त्याला पाठीमागे, सर्जा म्हणजे सर्व आवडून येणारा. बाकी गुरुबंधू ओळखलं, हात पुसले म्हणजे चालले. जो सर्जा असतो तोच बैठकी उचलतो, तोच आवरावर करतो की नाही, म्हणून तो पाठीमागे होता. जवळ आल्यानंतर बघितलं तर झोपडी जळतसे एका बहुमौज पहाटे. जळत श्रेय बहुमौज
आणि ती झोपडी जळते. गाय गावातून बाहेर आलेली आहे. वासरू आतमध्ये अडकलेलं आहे. त्याला काही उलटा पटता येईना आणि बघ्यांची गर्दी आहे. कोणीही पुढे जाईना. ती विझवण्याचा प्रयत्न कोणी करेना. वत्साला सोडवण्याचा हंबरे धेनु दिला वाणी गाईने हात मांडलेला आहे. वत्सास सोडवा कोणी ती जणू काही विनंती करत आहे. माझ्या वासराला कोणीतरी सोडवा हो. ते जळून जाईल हो. त्याला त्या झोपडीतून काढा हो. अर्पणला हाक मारत आहे. परी कुणी ऐके ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या लक्षात हीच तऱ्हा असते. बघे असतात. गाडी उलटली तर वस्तू गोळा करणारे. तो बिचारा मरतोय. त्याला हॉस्पिटलला न्यावं ह्यासाठी कोणी जात नाही. मागे चिमण्यांचा ट्रक उलटला होता तर ते चिमणीच गोळा करत होती माणसं. तो ड्रायव्हर बिचारा पडला होता. मग अशी बघ्यांची गर्दी कोणी जाईना म्हणून भक्ताला म्हटलं जा आणि त्या वासराला पहिलं बाहेर काढा. तव म्हणती भक्त या वत्साचे करावया रक्षण. अग्नी माझे शिरोमणी कैसे पार पडवावी. अहो तुम्ही सांगताय पण गाणं बघा. ह्याच्यात आम्ही शिरायचं कशासाठी? वासराला वाचवायला जा. तुम्ही बुडी घ्या सांगताय. आमचं काय होईल? आम्ही येऊ काय? अस्तीच गोळा करायला नंतर लागतील आमच्या. आम्ही नाही म्हटलं. वासरासाठी काय माणूस वगैरे असता तर गोष्ट वेगळी आहे. एवढ्यात सर्जा जरा जवळ आला. ते पंताने म्हटलं धाव सरे जागे बुडीत त्वरित रे. सर्जा धाव धाव सरे जागे बुडीत त्वरित रे. धाव सरे जागे पाठीमागे बघितलं नाही. मागचा पुढचा विचार केला नाही. त्या झोपडी थोडी जळत्या झोपडी थोडी घेतली आणि आता तो कोणता गावा सोडायला टाइम नाही म्हणून खुंट्यासह ओ दुनिया गावा वत्स धरून पोहोचले. खुंट्यासह
राहू नयेत म्हणून आला वेला तो विजयी होवना विजयी अवधूत वीराला पाहिलं गाडीच्या जवळ वासरू ठेवलं आणि संपूर्ण मिठी मारली. समजा तू भक्त शिरोमणी आहेस आणि अग्निदाह किंचित तया अग्निदाह तया सती न होयासी गुरु कधी करणी अंकित गुरुचा झालिया काय दयासी नमन करी चरणी राम चटकाही लागला नाही, शरीर कुठेही भाजलं नाही, एक गुंजभर सुद्धा भाजलं नाही, अशी सद्गुरूची करणी आहे. अंकित गुरुचा झालिया, जो गुरुचा अंकित आहे त्याला साक्षात काळ सुद्धा वंदन करतो, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे पंताने म्हटलं, सर्जा तू भक्त शिरोमणी आहेस, तुझ्या घरी मी सदैव वास करेन आणि तुझं घर म्हणजे मंदिर होईल, तिथे भक्त विश्रांती घेतील, विश्रांतीचं स्थान होईल, मंदिर होईल तव सदनाचे भक्त विसावाचे मंदिर होईल तव सदनाचे भक्त विसावाचे तुझं घर म्हणजे मंदिर होईल आणि तिथे मी नित्य वास करेन आणि तुझ्या घरात जे माझं चरित्राचं पठण करतील त्यांच्या सर्व मनोकामना त्या भक्तांच्या मी पूर्ण करेन, असं वचन सर्जाला दिलेलं आहे. आणि धन्य तो सर्जा सर्व भक्तांनी जे असुनी लागतो प्रिय तुम्हा बरा शिवल्या सका असं मी बोलत होतो. त्यांनी सर्जाचा जय जयकार केला आणि भक्तीने मनुष्य श्रेष्ठ होतं, वयानं नाही किंवा संपत्तीनं मोठे पण मिळत नाही. लक्षात घ्या, गुरुचरणावर ज्याची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, तोच खरा गुरुपुत्र, जे पूर्व रंगात पंताने सांगितलं. गुरुपुत्र
Oh